नमस्कार सर्वांना, विजन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा सन 2025 बघा या ठिकाणी मराठी व्याकरणचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. बघा हे सर्व प्रश्न पेपर क्रमांक 1 असेल, पेपर क्रमांक 2 असेल, दोन्ही बघा पेपरसाठी हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारला आहे. क्षेम या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. क्षेम बघा या ठिकाणी शब्द आहे, या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. बघा क्षेम म्हणजे काय असतो, कल्याण, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे. सचेतन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. सचेतनचा विरुद्धार्थी मग शब्द कोणता आला पाहिजे. सचेतनचा विरुद्धार्थी शब्द अचेतन, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. बघा या ठिकाणी काय विचारलंय. नसलेली गोष्ट आहे असे वाटणे. समजा एखादी गोष्ट आहे, ती गोष्ट नाही परंतु आहे असे वाटणे, आपण त्यांना काय म्हणतो, आभास म्हणतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारला आहे. अनअपेक्षितपणे अपेक्षेपेक्षाही अधिक लाभ होणे. बघा या ठिकाणी हा अर्थ आहे, या अर्थाची मन कोणती असेल मग. बघा अनअपेक्षितपणे अपेक्षेपेक्षाही अधिक लाभ होणे या अर्थाची मन कोणती असेल. आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो 2. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी या अर्थाची योग्य मन आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारला आहे. घोडे पेंड खाणे. अशा बघा प्रकारचा एक वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ सांगा. घोडे पेंड खाणे. बघा याचे योग्य उत्तर काय पाहिजे. घोडे पेंड खाणे म्हणजे अडचण निर्माण होणे आपल्या या ठिकाणी योग्य अर्थ आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा खर्च आणि मेहनत. बघा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत. खर्च आणि मेहनत बघा या ठिकाणी 2 शब्द आहेत. हे 2 शब्द कोणत्या भाषेमधून प्रश्न आलेले शब्द आहेत. बघा अरबी भाषेमधून. बघा खर्च आणि मेहनत बघा हे शब्द अरबी भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत. बघा प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारला आहे. मराठीतील आद्य कवयित्री खालीलपैकी कोण आहेत. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मराठीमधील आद्य कवयित्री कोण आहेत. महादंबा. बघा मराठीमध्ये या ठिकाणी आद्य कवयित्री आहेत. प्रश्न क्रमांक 8 पहा काय विचारला आहे. खालील शब्दापैकी कोणता शब्द या ठिकाणी भाववाचक नाम नाही. बघा भाववाचक नाम, नामाचे प्रकार असतात बघा. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. भाववाचक नाम कोणता नाही. बघा गारवा हा शब्द काय आहे, भाववाचक नाम आहे. क्रूरता भाववाचक नाम आहे. गोडवा भाववाचक नाम आहे. बघा दास या ठिकाणी हा शब्द काय आहे, भाववाचक नाम नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. विषय क्रमांक पुढचा मी गात असतो. मी गात असतो. बघा अशा प्रकारचं एक वाक्य आहे, या वाक्याचा काळ ओळखा. कोणत्या यायला पाहिजे. मी गात असतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी गात असतो, तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे. रीती वर्तमान काळाचं वाक्य ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 या वाक्याचा काळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा वयोमान या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. बघा मागील परीक्षामध्ये शब्द विचारण्यात आला होता वयोमान. बघा अशा प्रकारचा शब्द आहे, या शब्दामध्ये संधी कोणती यायला पाहिजे. वयोमान. बघा विसर्ग संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत. त्यामध्ये संपूर्ण बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र व सर्व मागील झालेले टी-ईटीचे पेपरचे PDF आपल्याकडे अवेलेबल आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा विषय क्रमांक पुढचा काय विचारला आहे. समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा सर्वांना योग्य उत्तर आले का पहा. समुद्र या ठिकाणी शब्द आहे. समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. कासार म्हणजे बघा काय असतो, तलाव. सरिता म्हणजे काय असते, नदी. बघा समुद्रचा अर्णव बघा या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा आधी जन्मलेला. आधी जन्मलेला शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. आपण त्यांना काय म्हणतो,
आधी जन्मलेला. अनुज की अग्रज. बघा याचं योग्य उत्तर काय यायला पाहिजे? आधी जन्मलेला. याचं योग्य उत्तर अग्रज यायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, दररोज प्रसिद्ध होणारे. म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा, अशा बघा प्रकारचा प्रश्न आहे. दररोज प्रसिद्ध होणारे, आपण त्यांना काय म्हणतो? दैनिक. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, परवाचा भूकंप म्हणजे जणू सृष्टीचे तांडवच. बघा अशा प्रकारचं एक वाक्य आहे. या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? परवाचा भूकंप म्हणजे जणू सृष्टीचे तांडवच. कोणता अलंकार यायला पाहिजे? उत्प्रेक्षा अलंकार. विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, विवेक सिंधू हा ग्रंथ विचारलाय, कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? विवेक सिंधू बघा या ठिकाणी ग्रंथ आहे. हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर याचं योग्य उत्तर बघा काय यायला पाहिजे? बाबा पदमनजी बघा यांनी लिहिलेला ग्रंथ म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, कुंज विहारी. बघा हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? कुंज विहारी. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. कुंज विहारी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा नारायण मुरलीधर गुप्ते हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? यांचं काय आहे? बघा नारायण म्हणजे यांचं टोपण नाव बघा बी आहे. प्रल्हाद केशवात्र यांचं बघा केशव कुमार आहे. कुंज विहारी हरिनाथ गुरुनाथ कुलकर्णी बघा यांचं कुंज विहारी बघा त्यांचं टोपण नाव. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. दीन या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. दीन. बघा अशा प्रकारचं बघा दीन आहे. याचा योग्य अर्थ काय आला पाहिजे? दीन म्हणजे गरीब. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8वा, सौम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. सौम्य. बघा सौम्य म्हणजे काय असतो? एकदम सौम्य म्हणजे लिटल. सौम्य या शब्दाचा योग्य विरुद्ध अर्थ सांगा. सौम्य तीव्र यायला पाहिजे. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 योग्य समा या ठिकाणी विरुद्ध अर्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, पगार हा शब्द विचारलाय कोणत्या भाषेमधून? मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे पगार. बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? पगार बघा शब्द तर या ठिकाणी कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे. विषय क्रमांक बघा पुढचा या ठिकाणी काय विचारलाय? बघा या ठिकाणी वायू या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. वायू. बघा योग्य या ठिकाणी काय आलं पाहिजे? विस्मय म्हणजे काय असतो? विस्मय म्हणजे आश्चर्य नवल. कांचन म्हणजे काय असतो? हेम हिरण्य सुवर्ण म्हणजे सोने. समीर म्हणजे वारा. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारला? शब्द समूहाबद्दल एक शब्द सांगा. बघा सर्वांनी सांगायचंय ज्याची किंमत होऊ शकणार नाही. बघा ज्याची किंमत होऊ शकणार म्हणजे ते काय असतो? अनमोल. ज्याची किंमत होऊ शकणार नाही अनमोल असतात ते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. जन्मजात श्रीमंत असलेला. बघा जन्मजात श्रीमंत असलेला आपण त्यांना काय म्हणतो? गर्भश्रीमंत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. विषय क्रमांक पुढचा, कुटीर या शब्दाचा बघा कुटीर या शब्दाचा या ठिकाणी योग्य अर्थ कुटीर म्हणजे काय असते? झोपडी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक 5वा, असतील सीते तर जमतील भूते. बघा अशा प्रकारची एक म्हण आहे. या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. असतील सीते तर जमतील भूते. म्हणजे एखाद्याकडे बघा धनदौलत बघा संपत्ती असेल तर त्याच्या भोवती 4 माणसे जमतात. बघा एखाद्याकडे बघा जास्त संपत्ती असेल त्याकडे 4 बघा या ठिकाणी अवतीभोवती 4 माणसे जमतात. म्हणजे या ठिकाणी योग्य आपला अर्थ आहे. विषय क्रमांक 6वा, ओनामा करणे. ओनामा करणे बघा अशा प्रकारचा एक वाक्य प्रचार आहे. योग्य अर्थ सांगा. ओनामा करणे म्हणजे काय असतो? प्रारंभ करणे. प्रारंभ करणे म्हणजे सुरुवात करणे. या ठिकाणी बघा आपला योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक 7वा, मी चित्रपट पाहत होतो. मी चित्रपट पाहत होतो. बघा होतो कुठला आहे? भूतकाळाचा आहे. पण कोणता यायला पाहिजे? मी चित्रपट पाहत होतो. बघा हे साध्या भूतकाळाचं वाक्य यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक नाही या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. अपूर्ण भूतकाळाचं वाक्य बघा मी पाहत होतो. पूर्ण नाही पाहत होतो. अपूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे. विषय क्रमांक 8वा, गुरु उपदेश या शब्दामध्ये विचारले कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा सर्वांनी सांगायचं आहे. गुरु उपदेश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी यायला पाहिजे? योग्य उत्तर काय असेल? गुरु उपदेश बघा या शब्दामध्ये स्वर संधी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. देवाहून. देवाहून ऊनहून. बघा ऊनहून हे प्रत्यय कोणते असतात? ऊनहून बघा हे प्रत्यय पंचमी विभक्तीचे प्रत्यय. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपलं योग्य उत्तर आहे.
आमरण या शब्दामध्ये ज्याला मरण नाही, आमरण या शब्दामध्ये मग समास कोणता आला पाहिजे, ज्याला मरण नाही, अव्ययभाव समास यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, विष्णू वामन शिरवाडकर बघा यांचं टोपण नाव काय आहे. विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव काय आहे. बघा सर्वांनी सांगायचं आहे. विष्णू वामन शिरवाडकर बघा यांचं टोपण नाव काय असेल, कुसुमाग्रज आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. सर्वांनी शांत बसावे. बघा वाक्य आहे, वाक्याचा प्रयोग सांगा. सर्वांनी शांत बसावे. आकर्मक भाव बघा या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग आहे. विषय क्रमांक पुढचा, भाजीपाला या शब्दामध्ये विचारले कोणत्या प्रकारचं लिंग आहे. भाजीपाला. योग्य उत्तर बघा काय आलं पाहिजे, तो भाजीपाला म्हणजे पुल्लिंग. बघा भाजीपाला या शब्दामधले या ठिकाणी लिंग आहे. विषय क्रमांक पुढचा, आंबा या शब्दाचं अनेक वचन काय व्हायला पाहिजे. आंबा. एक आंबा, अनेक आंबे. आंबा आंबे म्हणजे या ठिकाणी आंबे बघा या ठिकाणी शब्द अनेक वचनी या प्रकारचा तो शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, दुःख, आनंद, आश्चर्य यासारख्या बघा भावना प्रगट करणाऱ्या शब्द शेवटी कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापरतात. दुःख, अरे रे. आनंद, अरे वा. आश्चर्य बघा यासारख्या भावना प्रगट करणाऱ्या शब्द शेवटी आपण चिन्ह कोणतं वापरतो, उद्गारवाचक चिन्ह. भावना प्रगट करणाऱ्या शब्द शेवटी आपण उद्गारवाचक चिन्ह वापरतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, समूहवाचक शब्द ओळखा. समूहवाचक शब्द सर्वांनी सांगायचे. लोकांची बघा काय असते, बघा कळप कोणाचा असतो, हरणांचा बघा कळप असतो. बघा सैन्याची तुकडी असते. बघा या ठिकाणी बघा चोरांची टोळी असते. लोकांची गर्दी असते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे. लोकांची गर्दी या ठिकाणी योग्य समूहवाचक शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, गायीने गवत खाल्ले. गायीने बघा गायीने अशा बघा प्रकारचा या ठिकाणी गायीने अधोरेखित या ठिकाणी शब्द आहे. ने ए शी बघा हे प्रत्यय मग कोणत्याही विभक्तीचे प्रत्यय असतात. ने ए शी, ने ए शी बघा हे तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. बघा विषय क्रमांक पुढचा, खालील शब्दापैकी विशेष नाम ओळखा. विशेष नाम बघा स्त्रीत्व, पुस्तक, लेख बघा हे सामान्य नाम आहेत. मोत्या बघा या ठिकाणी हा शब्द विशेष नाम या प्रकारचा तो शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, गटामध्ये न बसणारा शब्द ओळखा. सौंदर्य बघा या ठिकाणी भावाचक नाम आहे. मित्रत्व भावाचक नाम आहे. मांगल्य भावाचक नाम आहे. नम्र, नम्रता म्हणजे या ठिकाणी नम्र या ठिकाणी हा शब्द या ठिकाणी गटामध्ये न बसणारा तो शब्द होईल. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला, अरे रे तुला लागलं का या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचं अव्यय आलेलं आहे. बघा या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह आहे, म्हणजे कोणतं आलं पाहिजे. आपण आताच बघा प्रश्न या ठिकाणी पाहिला होता, केवल प्रयोगी अव्यय. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी विशेषण ओळखा. हुशार, मूर्ख, भित्रा, वरीलपैकी सर्व. बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे. हुशार, मूर्ख, भित्रा, वरीलपैकी या ठिकाणी बघा हे सर्व या ठिकाणी काय आहे तर विशेषण आहेत. विषय क्रमांक या ठिकाणी पुढचा बघा काय विचारलं, पंकज या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पंकज बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. पंकजचा योग्य विरुद्ध समान शब्द कोणता आला पाहिजे. पंकज म्हणजे कमळ असतो. पंकज, राजीव, अब्द बघा हे सर्व काय असतील कमळ या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, कुंजर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. कुंजर म्हणजे काय असतो, कुंजर म्हणजे हाती असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, आयात या शब्दाचा विरुद्ध आर्थी शब्द ओळखा. आयात करणे, निर्यात करणे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आयातचा योग्य विरुद्ध आर्थी निर्यात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. स्वतःचा फायदा पाहणारा. बघा अनेक गोष्टीमध्ये बघा काही असे लोक असतात स्वतःचाच फायदा पाहत असतात, आपण त्यांना काय म्हणतो, अप्पलपोटा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. जाड आणि ताळा बघा हे शब्द कोणत्या भाषेमधून, मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. जाड आणि ताळा बघा कोणते असतील, तामिळ बघा या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा, भाववाचक या ठिकाणी नाम आपल्याला ओळखायचं आहे. मधुर, गारवा, चतुर, लायक बघा भाववाचक नाम कोणत्या आले पाहिजे. गारवा बघा या ठिकाणी हा शब्द काय असेल, भाववाचक नाम या प्रकारचा तो शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, भाजीपाला या शब्दामध्ये विचारले कोणत्या प्रकारचा समास आहे. भाजीपाला, भाजीपाला वगैरे बघा कोणत्या आल्या पाहिजे.
बघा समाहार द्वंद्व समास म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या ठिकाणी भाजीपाला या शब्द योग्य या ठिकाणी समास आहे. दुसरा क्रमांक पुढचा नीरज या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. नीरज बघा नीरज म्हणजे काय असतो कमळ असतो म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 नीरज या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. स्वामी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? स्वामी बघा स्वामी ही कादंबरी कोणाची होती? स्वामी बघा ही कादंबरी कोणाची होती? रणजित देसाई बघा यांची या ठिकाणी स्वामी ही कादंबरी होती म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा गायन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? गायन बघा गायन व्यंजन संधी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक बघा पुढचा या ठिकाणी तो झाडाखाली बसला. बघा अशा समजा प्रकारचं एक वाक्य आहे. या वाक्यामध्ये तो झाडाखाली बसला. बसला बघा अशा प्रकारचा शब्द आहे. तर बसला या शब्दाची जात ओळखा. बसला या शब्दाची जात कोणती असेल? नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण. विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर बघा कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि पहा महा-टी-ई-टी परीक्षा बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र बघा महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.